Subscribe now and press the bell icon. Never miss an update from All-in-One for VI, this YouTube channel. If you like this video, share your friends and family. Write your feedback in comment box. Send button. Double tap to activate. I learn English, I learn English, so do you, so do you. We will hear and speak it, we will hear and speak it, read and write it too, read and write it too. इंग्रजी पाठ क्रमांक 52. आय लर्न इंग्लिश सो डू यू. सुप्रभात. आज 16 ऑक्टोबर 2022 रविवार. ऑल इन वन फॉर VI1 या समूहावर सर्वांचं महादेव गुरव स्वागत करत आहे. इंग्रजी 52व्या इंग्रजी पाठासाठी. गुड मॉर्निंग एव्हरीबडी ऑन ऑल इन वन फॉर VI1. English lesson number 52. I learn English, so do you. Mahadev Guru welcome you all on All in One for VI1 for 52nd English lesson. I learn English, so do you. तर मित्रो, आज आपण काही वेगळ्या वाक्यांकडे जाणार आहोत. फ्रेंड्स, टुडे we will proceed to some different sentences. आतापर्यंत कृती घडत होती हे सांगितलं. अर्थात अगोदर कृती, नंतर कृती घडते कशी आणि घडत होती हे सांगितलं. आता कृती होत असेल या संदर्भात बोलणार आहे. म्हणजेच भविष्यकाळाबद्दल बोलणार आहे. फ्रेंड्स, टिल टुडे we learned the action takes place, then how it was taking place. I mean sentences regarding the place action was taking, and now we will learn that action will be in future. I mean action will be taking place in the future. तर तुम्हाला समजलंच असेल. अर्थातच भविष्यकाळाची वाक्य आपण करणार आहोत, ज्याला आपण मराठीत व्याकरणात म्हणतो अपूर्ण भविष्यकाळ किंवा चालू भविष्यकाळ. The sentences will be done today in the future continuous tense or rather current future tense. आता कसं आहे पहा, आम्ही तिथे असू. वी विल बी देअर. आम्ही तिथे असू. वी विल बी देअर. अर्थात वी विल देअर आम्ही असू, पण आम्ही तिथे असू म्हणजे असणार. जरा थोडासा फरक आहे. जरा कठीण जाईल सुरुवातीला, पण वाक्य शिकल्यावर तुमच्या लक्षात येईल. दिस इज बिट लिटल दॅट वी विल देअर अँड वी विल बी देअर. डिफरन्स यू माइट नॉट अंडरस्टँड नाव, बट आफ्टर सम sentences you will certainly learn. तर असं पहा, वी विल बी गोईंग टू द स्कूल म्हणजे आम्ही शाळेत जात असू. आलं का लक्षात? वी विल गो टू स्कूल आम्ही शाळेत जाऊ. लक्षात घ्या, वी विल गो टू स्कूल आम्ही शाळेत जाऊ. हे साधं वाक्य झालं. ही कृती काय सांगते की घडेल, सामान्यपणे घडेल अशी सांगते. पण वी विल बी गोईंग म्हणजे आम्ही जात असणार आहोत. म्हणजे ती क्रिया यावेळेस सुरू असेल. आलं का लक्षात?
वी विल बी मीटिंग ईच अदर म्हणजे आम्ही एक दुसऱ्याला भेटत असू. वी विल बी मीटिंग विथ ईच अदर. आम्ही एक दुसऱ्याला भेटत असू. आता कसं आहे, वी विल मीट, आम्ही भेटू, पण आम्ही भेटू हे कधी भेटू, काय भेटू वगैरे हे सांगता येत नाही. पण वी विल बी मीटिंग म्हणजे त्याचा अर्थ अद्यूर्त आहे, मनात आहे की ते या वेळेपर्यंत, आतापर्यंत, उद्या, नंतर या वेळेपर्यंत आम्ही तुम्हाला भेटत असू, आम्ही एक दुसऱ्याला भेटत असू, असं त्याचा अर्थ आहे. अर्थात पहा, अशी वाक्य होतात. आता मी तुम्हाला सांगतोय त्याचं कारण कसं आहे की ही वाक्य सहजासहजी होत नाहीत. त्याला अगोदर काहीतरी जोड वाक्य असतं, पण ते आपण सध्या ते नंतर लक्षात येईल की जोड वाक्य कसं असतं. इफ यू मीट मी टिल देन वी विल बी देअर, म्हणजे तू मला भेटशील तोपर्यंत आम्ही तिथे असू, असा त्याचा वी विल बी देअर. तर हे वी विल बी हे जोड वाक्य जे आहे ते कंटिन्युअस फ्युचर टेन्सचं आहे. आता घ्या, आम्ही या वेळेपर्यंत पोहोचत असू. हे घ्या, आम्ही पोहोचत असू किंवा ती पोहोचत असेल, जाऊ द्या आम्ही नको, ती पोहोचत असेल. शी विल बी रिचिंग देअर. रिचिंग REACH, रिच म्हणजे पोहोचणे. शी विल बी रिचिंग देअर, ती तिथे पोहोचत असेल. आम्ही वर्गात हजर असू म्हणजे आम्ही वर्ग अटेंड करत असू, वर्गात असू म्हणजे अर्थातच वर्गात शिकत असू. वी विल बी अटेंडिंग द लेसन, आम्ही पाठ शिकत असू, करत असू. विल बी अटेंडिंग, ATTEND, अटेंड म्हणजे हजेरी लावणे, वगैरे वगैरे, उपस्थित राहणे. तर आम्ही वी विल बी अटेंडिंग द लेसन म्हणजे तिकडे आमचं लक्ष असणार आहे, पाठाकडे आमचं लक्ष असणार आहे. तिथे कोण शिकवणार आहे, वर्गात कोण शिकवणार आहे. हू विल बी टीचिंग इंग्लिश टुडे इन द क्लास. हू विल बी टीचिंग इंग्लिश टुडे इन द क्लास म्हणजे वर्गात आज इंग्रजी कोण शिकवणार आहे. हू विल बी टीचिंग इंग्लिश टुडे इन द क्लास. तर याचं उत्तर कसं होईल. माया मॅडम आम्हाला आज इंग्रजी शिकवणार आहेत. मॅडम माया विल बी टीचिंग अस इंग्लिश लेसन टुडे. मॅडम माया अथवा माया टीचर कसंही चालतं. मॅडम माया और माया टीचर विल बी टीचिंग अस इंग्लिश लेसन टुडे. लक्षात घ्या बरं का, हे म्हणजे ही वाक्य तुमच्या व्यवस्थित लक्षात आलं पाहिजे. टीचर माया और मैडम माया और माया टीचर विल बी टीचिंग अस इंग्लिश लेसन टुडे. त्याच्याबरोबर कोण जाणार आहे. हू विल बी गोईंग विथ हिम. हू विल बी गोईंग विथ हिम. लक्षात घ्या, ही म्हणजे तो, पण त्याला त्याच्या म्हणायचं तेव्हा हिम येणार. हू विल बी गोईंग विथ हिम. हू विल बी गोईंग विथ हिम वाक्य म्हणजे त्याच्यावर कोण जाणार आहे. गोईंग, गोचं गोईंग झालं. अशी वाक्य करताना क्रियापदाला ING लागतो, हे विसरायचं नाही. आणि BE हे भविष्यातील करंट म्हणजे चालू परिस्थिती दाखवतं. विल WILL हे सहाय्यकारी क्रियापद आहे, ज्याच्यामुळे भविष्यकाळ असल्याचं निश्चित समजतं. हू विल बी गोईंग विथ हिम
त्याच्याबरोबर कोण जाणार आहे? तो काय करणार आहे तिथे? तो तिथे काय करणार आहे? What will he be doing there? What will he be doing there? लक्षात, हे असंच आलं पाहिजे. What he will be होणार नाही. What will he be doing there? तो तिथे काय करणार आहे? तो पाठाबाबत सांगणार आहे, स्पष्टीकरण देणार आहे. ही विल बी एक्सप्लेनिंग अबाउट द लेसन. आता एक्सप्लेन, EXPLAIN, एक्सप्लेन म्हणजे समजावणे, अथवा स्पष्टीकरण देणे, खुलासा करणे, हे पण क्रियापद आहे. एक्सप्लेन, EXPLAIN. ही विल बी एक्सप्लेनिंग अबाउट द इंग्लिश लेसन. तो इंग्रजी पाठाबद्दल समजावणार आहे. सो फ्रेंड्स, आय होप यू मस्ट हॅव अंडरस्टूड वॉट आय सेड. तर तुम्हाला समजलं असेल मी काय सांगितलं ते. असो, आता आपण काही दिवसांच्या महत्त्वाबद्दल पाहूया. नाव वी विल सी सम importance of the days. We are in the month of October. आपण ऑक्टोबर महिन्यात आहोत. 8th of October was celebrated in India as Indian Air Force Day. 8 ऑक्टोबर हा भारतात भारतीय वायुसेना दिन म्हणून पाळला गेला. ऑब्झर्व्ड, OBSERVED म्हणू शकतो. OBSERVE, ऑब्झर्व म्हणजे पाळणे, साजरा करणे. 8 ऑक्टोबर वॉज सेलिब्रेटेड ॲज इंडियन एअर फोर्स डे. भारतीय वायुसेना दिवस म्हणून 8 ऑक्टोबर हा दिन साजरा केला गेला, पाळला गेला. Indian Air Force was instituted in India on 8th of October 1932. भारतात भारतीय वायुसेना दिनाची स्थापना 8 ऑक्टोबर 1932 साली करण्यात आली. लक्षात घ्या, 8 ऑक्टोबर 1932 साली करण्यात आली. Originally, it was instituted as Royal Indian Air Force. सुरुवातीला याची स्थापना भारतीय रॉयल वायुसेना म्हणून स्थापना झाली होती. But later in 1945, the word royal was removed and only the left was Indian Air Force. त्यातून रॉयल हा शब्द हटवण्यात आला 1945 सालापासून आणि केवळ भारतीय वायुसेना, इंडियन एअर फोर्स एवढंच राहिलं. सिन्स देन इंडिया हॅज बीन सेलिब्रेटिंग इट ॲज इंडियन एअर फोर्स डे. आणि तेव्हापासून भारत 1945 सालापासून इंडियन एअरफोर्स म्हणजे भारतीय वायुसेना दिन म्हणून साजरा करतो. दिस हॅज fulfilled its responsibility within 4 wars against Pakistan and China. There were 3 wars against Pakistan, whereas 1 was against China. या भारतीय सेनाने आपली आतापर्यंत 4 युद्धात जबाबदारी
पार पाडली. 3 पाकिस्तान विरुद्ध होती आणि 1 चायना विरुद्ध होतं. Now further, on 11th of October, sorry, on 8th of October, माफ करा मी पुढे जातो ना. आता 11 ऑक्टोबर या दिवशी लोकनायक जयप्रकाश यांची जयंती होती. लोकनायक जयप्रकाश जे पी नारायण यांचा जन्म 11 ऑक्टोबर 1902 रोजी झाला. म्हणून या दिवशी त्यांची जयंती साजरी केली जाते. ऑन 11th of October 1904, Loknayak J.P. Jayaprakash Narayan, a great freedom fighter, born as I told you on 11th October 1904, who was a really great leader. हे खरोखर महान फ्रीडम फायटर सेनानी होते, ज्यांनी देशासाठी खूप कष्ट घेतले. ही पेड सो मच हार्डशिप्स फॉर द कंट्री. त्यांनी देशासाठी खूप हार्डशिप्स म्हणजे कष्ट, HARDSHIPS कष्ट, हार्डशिप्स. अनफॉर्च्युनेटली ही डाईड ऑन 8th of October 1979. दुर्दैवाने त्यांचा मृत्यू 8 ऑक्टोबर 1979 साली झाला. त्यामुळे जे पी नारायण's birth anniversary falls on 8th of October, whereas death anniversary falls on 8th of October. Birth anniversary falls on 11th of October, whereas death anniversary falls on 8th of October. त्यामुळे जयप्रकाश नारायण यांची जयंती 11 ऑक्टोबरला असते, पण दुर्दैवाने पुण्यतिथी देखील 8 ऑक्टोबरला असते. सो वी मस्ट रिमेंबर सच अ ग्रेट पर्सनॅलिटी. तर आपण असे ह्या महान व्यक्तीला विसरता कामा नये. So friends, I think I must take your leave today. Bye bye. I learn English. I learn English. Navigate up button. Send button.